नागनाथाय नमः ओम वेदवेद्याय नमः ओम नागनाथाय नमः ओम कारुकोटकाय नमः ओम नागनाथाय नमः ओम शांताय नमः ओम नागनाथाय नमः ओम गुप्ततराय नमः ओम नागनाथाय नमः ओम गुप्ततराय नमः ओम नागनाथाय नमः ओम रक्तवस्त्राय नमः ओम नागनाथाय नमः ओम रक्तरूपाय नमः ओम नागनाथाय नमः पुत्रवाय संभूताय नमः ओम नागनाथाय नमः ओम आधार विधी पतिताकाय नमः ओम नामाची तुरी तुरी प्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर विसेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल पार्वतीश्वर महादेव सिद्धेश्वर मंदिर एक आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी संपन्न होत आहे। या आध्यात्मिक केंद्रासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावं असं या ठिकाणी विनंती करतो। सोलापूरचं निसर्ग वाढवण्यासाठी, सोलापूरचं हरित क्रांती करण्यासाठी त्या सध्या पुढाकार घेत आहेत। त्यांच्या कार्याला श्री नागनाथ या ठिकाणी यश मिळो अशी मी श्रीचरणी प्रार्थना करतो। शाल अर्पण करून श्रीफळ देऊन त्यांचा श्री जागृत नागनाथ ट्रस्ट तर्फे 19 तारखेला जी आगळी वेगळी स्पर्धा त्याचं आयोजन करण्यात आले, त्यामध्ये सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही विनंती करते। नागनाथ मंदिराच्या ज्या काम राहिलेलं आहे ते नक्की सांगा, आम्ही पूर्ण करू। आणि तुम्ही अतिशय सुंदर आणि अतिशय मनोभाव या आज पूजा आणि आरती झाली आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवला, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानते। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि विशेष करून आमचे नगरसेवक उपमहापौर डॉक्टर संजयजी बांजे सर, रामपुरे साहेब, आमचे तुम्ही संचालक आमचे संगेपाल सर, सगळेच उपस्थित बंधून जागृत देवस्थान हा आहे म्हणूनच एवढी गर्दी या ठिकाणी दिसतं। एक मला वाटतं 35 ते 40 वर्ष या ठिकाणी झालं, 41 वर्ष मलाही माहिती नाही, पण कसं 41 वर्षाला हे भेटत आलं नाही। हे भक्ताच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा मंदिर उभा आहे आणि मला जबाबदारी दिली म्हणून नाममात्र आहे, पण सगळा देवाच्या आशीर्वादामुळे आम्ही तुम्ही सगळं आहोत। आता नगरसेवकांनी सांगितलं, उपमहापौर सांगितलं, आता आमदार सांगतात, पण ते कधी होणार? लवकर व्हा भाई। मी नागनाथचरणी प्रार्थना करतो। हा देव सगळ्यांचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही किंवा अन्नाचा खर्च नाही आहे। ज्या ज्याने प्रामाणिक भक्तांनी जागृत मागणी केली, जे मागितलं ते मिळालं। मी लहानपणी बघितलं, छोटासा मंदिर होता, एक दर्गामध्ये नाव होतं, त्यावेळी नागनाथ स्वतः येऊन त्याला फील्ड घालून बसलं होतं। परवा रेणुकेश्वर मंदिर येथे कार्यक्रम करायला आमदार देवेंद्रदादा कुठे या ठिकाणी आले होते, त्यांना बोलवलं होतं ना। या ठिकाणी सोलापूर महापालिका आणि आमदार देवेंद्रदादा व सुभाष बापू यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी तुम्ही म्हटल्यासारखं आध्यात्मिक पर्यटन केंद्र होणार आहे। या ठिकाणी मी सांगितलं प्राणी संग्रहालयाला 21 कोटी या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि पर्यटन आपलं तलाव सुशोभीकरणासाठी पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे। या ठिकाणी आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्किटेक्टचा चांगलं एक या ठिकाणी एक चांगलं आर्किटेक्टला बोलवून त्या एक स्ट्रक्चर तयार करून या ठिकाणी एक चांगलं पर्यटन व आध्यात्मिक पर्यटन केंद्र या ठिकाणी उभारलं असेल। मी या ठिकाणी गावी देतो आणि आमदार देवेंद्रदादा या ठिकाणी परिचय आहे। एवढं मी चित्राची सुद्धा खरंच गरज आहे आणि ते आपण बघूया प्रत्येक अमावस्या वेळेला वगैरे एक दिवस स्टार्ट करून मग नंतर आपण रेग्युलर कसं करता येईल ते सुद्धा आपण प्रयत्न करूया। आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी आलात त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि नागनाथांनी तुम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारचा प्रकृती आरोग्य देव अशा प्रकारचा नागनाथांनी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। जय। आणि त्यांना पूर्वी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, त्यावेळेला आत्ताच आमचे मित्र आदरणीय राजशेखर पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली या जागेला एक आध्यात्मिक शक्ती पावित्र्य प्राप्त झालेला आहे। आणि दुसरा विषय आता आदरणीय पाटील साहेबांनी सांगितला,
पर्यटन केंद्र या भागात करत असताना मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महापालिकेला विनंती करतो की पर्यटन केंद्र आणि आध्यात्मिक केंद्र, कारण रेवण सिद्धेश्वर हे सोलापूरचं वैभव आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा जन्म सोलापुरात होणार हे पहिल्यांदा आम्हाला रेवण सिद्धेश्वरांनी सांगितलं. हे रेवण सिद्धेश्वर म्हणजे ज्या वेळेला इथं सोलापुरात ते आले त्यावेळेला ही एक पवित्र भूमी आहे. इथपर्यंत ते पालखीत आले, पण इथून पुढे मात्र ते पालखीत बसले नाहीत. हजारो शिष्य होते त्यांच्याबरोबर, पण ते पालखीतनं खाली उतरले आणि पादुका डोक्यावर घेऊन ते चालायला लागले. सगळ्या शिष्यांनी विचारलं की आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, पण इथंच असं का घडलं? कुणी धाडस करत नव्हतं. शेवटी एका भक्तांनी धाडस करून रेवण सिद्धेश्वर महाराजांना विचारलं की आपण असं का करताय? आजपर्यंत कधीच आपण पालखीतनं उतरला नाही, आम्ही आपल्याला पालखीत घेऊन सगळीकडे फिरतोय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये एक महात्मा लवकरच जन्माला येणार आहे. असं सिद्धरामेश्वरांच्या जन्माच्या पूर्वीच रेवण सिद्धेश्वरांनी या नगरीला पवित्र करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला आदरणीय पाटील साहेब आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की महानगरपालिकेला पर्यटन केंद्राचा विकास करत असताना हे आध्यात्मिक केंद्र, हे धार्मिक केंद्राचा सुद्धा विकास झाला पाहिजे. फक्त तलाव तर झालाच पाहिजे, पण तलावाच्या शेजारी असलेला या धार्मिक केंद्राचा जरूर विचार केला पाहिजे. पुढच्या टप्प्यामध्ये इथल्या हा भागाचा विकास करत असताना अजून एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, सोलापुरातल्या नामवंत आर्किटेक्टना बोलवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतंय की आपणच आपलं डोकं चालवतो, असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं काहीतरी योगदान असतं आणि काही डोकं चालत असतं. प्रत्येकाचा विचार वेगळ्या पद्धतीने चालत असतो, म्हणून नामवंत आर्किटेक्टनं बोलवलं पाहिजे. पार्किंगची व्यवस्था तुम्ही बघतो, सगळे आल्यापासून कुठेही गाड्या लागलेल्या असतात, कुणीतरी ते विक्रेते येतात. या सगळ्या गोष्टीची शिस्त लागली पाहिजे. त्या दृष्टीनं एक चांगला प्लॅन आपण केला पाहिजे.